नमस्कार मित्रांनो. धनुराशीचा जो स्वामी आहे गुरु, हा राशीच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. त्याचप्रमाणे मंगळ जो की तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह आहे, हा सुद्धा 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये. आता ह्या 6वं स्थान त्याला अशुभ फलदायी स्थान म्हटलं तर रोग, शत्रू आणि मातृग्रहाच्या संदर्भात त्याचा विचार केला जातो. मग एका अशुभ स्थानामध्ये हे 2 महत्त्वपूर्ण ग्रह भ्रमण करणार आहेत. याचप्रमाणे बुध जो ग्रह आहे, हा दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. रवी जो ग्रह आहे हा सुद्धा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. 8वं स्थान हे सुद्धा अशुभ फलदायी स्थान म्हटलं जातं. याचबरोबर बाकीचे जे ग्रह आहेत त्यांचं सुद्धा संपूर्ण जे ऑगस्ट महिन्यासाठीचं बाकीत नेमकं काय असेल या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्याच्या संदर्भात विचार करू, म्हणजे तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तिथेच मंगळ सुद्धा विराजमान आहे. याचप्रमाणे षष्ठेश जो शुक्र आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 25 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या 8व्या स्थानामध्ये जो रवी आहे, रवी दिनांक 17 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो बुध आहे, हा बुध दिनांक 5 तारखेला वक्री होऊन 23 तारखेला तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा मानसिक किंवा शारीरिक आरोग्याच्या संदर्भात विचार करायचा झाला तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल. या महिन्याच्या शेवटी या गोष्टी थोड्याशा जास्त प्रमाणात होतील. लक्षात घ्या, तुमच्या 6व्या आणि 8व्या स्थानामध्ये महत्त्वपूर्ण ग्रह हे भ्रमण करणार आहे, त्याच्यामध्ये काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्यामध्ये स्वतःच्या शारीरिक दुखापतींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे याच्यामध्ये एनर्जी लेवल भरपूर जास्त असते. बिझी बॉडी तुम्ही असतात, म्हणजे पहिलं तुम्ही काम करता, नंतर आराम करता. कुठलंही काम पटापट झटपट झालं पाहिजे, हा तुमचा एकंदरीत काक्या असतो. परंतु या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं किंवा दुखापती होणं अशा प्रकारच्या काही शारीरिक त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, वक्री असणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या 8व्या स्थानामध्ये रवी असणार आहे. दिनांक 17 तारखेनंतर भाग्यात येणार आहे. 23 तारखेनंतर बुध जो आहे तो तुमच्या अष्टमात येणार आहे. आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 25 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकत्रितच सांगायचं झालं, या सगळ्या जे म्हणजे 2, 5, 8, 11 या स्थानांचे अधिपती या स्थानात असणाऱ्या ग्रहांचा विचार करून सांगायचं झालं आर्थिक स्थैर्याबद्दल, तर साधारणतः या महिन्यामध्ये तुमच्या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च अनपेक्षित अवाजवी थोडेसे होतील आणि तुमची जी रास आहे खर्च करण्यामध्ये मागे पुढे बघत नाही, बिंदास्त खर्च करते. या महिन्यामध्ये तसं चालणार नाही, कारण मग फायनान्शियल क्रंचेस वगैरे येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये मोठी रिस्क घेऊ नका. मोठी किंवा छोटी काहीही घेऊ नका. शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा तुम्ही व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणारा, अर्थात तो मार्गी आहे, त्याच्यामुळे फारशी काय काळजी करू नका. परंतु घरातल्या ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध तेवढेसे व्यवस्थित राहणार नाही. घरातलं वातावरण थोडंसं गडूळ झाल्यासारखं वाटेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ तुमचं नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणारी ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील, काळजी घ्या. छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत धनुराशीच्या, त्यांनीही स्वतःच्या आरोग्याकडे या संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं धावपळ वगैरे थोडीशी कमी करायला हवी. गोष्टीचं स्ट्रेस सिलेक्शन घेऊ नका. जरी गोष्टी तुम्हाला वाटल्या तापदायक, तरी एखाद महिना हा थोडाफार राहील, नंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. परंतु काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनाही सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये थोडीशी जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि जास्त मेहनत घेतल्यानंतर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू शकतील. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री दिनांक 5 तारखेला होणार आहे आणि 23 तारखेनंतर तो वक्री तुमच्या 8व्या स्थानामध्ये येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात ताणले जातील. वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील, कारण दिनांक 27 तारखेनंतर मंगळ सुद्धा तुमच्या 7व्या स्थानात येणार आहे. कारण व पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा मंगळ हा तुमच्या 7व्या स्थानात येईल. तो तुमच्या
जे वैवाहिक जीवनाचे जे नातेसंबंध आहेत त्याच्यावरती परिणाम करेल. लक्षात घ्या आणि त्याची सुरुवात या महिन्यापासूनच थोडी होईल. तर याकडे थोडंसं लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करून आता तुमचा जो कर्मश आहे हा सुद्धा बुध आता सांगितल्याप्रमाणे वक्री होणार आहे दिनांक 5 तारखेनंतर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग या महिन्यात वरचे वर येतील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, कार्यक्षेत्राचा समजा जर तुम्ही खास करून बिझनेस वगैरे करत असाल या महिन्यामध्ये अजिबात करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. लक्षात घ्या. थोडंसं स्ट्रेस जाणार कारण गुरु जो आहे त्याचा सुद्धा बळ नाही आहे तुमच्यासाठी आणि जो मंगळ हा सुद्धा तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर यामुळे कधी कधी आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तुमचे घेतलेले चुकीचे निर्णय हे पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक होऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की ग्रहयोगांचे जे परिणाम हे डे टू डे लाईफमध्ये तुमच्यासाठी कशा प्रकारे होतील. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध शुक्राची युती होणार आहे. बुध जो की तुमच्या राशीचा सप्तमेश आहे आणि दशमेश आहे आणि जो शुक्र आहे हा तुमचा षष्ठेश आहे. त्याचप्रमाणे लाभेश सुद्धा आहे. दोघांची जी युती आहे शुभ फलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं नवनवीन संधी किंवा त्या संदर्भामध्ये काही चांगले तुम्हाला लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल या दरम्यान. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची सुद्धा युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. आता हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीकरता शुभ फलदायी असले तरी पण 6व्या स्थानात अशुभ स्थानात त्याची युती होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे गुप्त शत्रू असतील त्यांच्या कारवाया थोड्याशा वाढलेल्या असं वाटेल. स्वतःच्या आरोग्याकडे, शारीरिक दुखापतींकडे खास करून लक्ष देणे गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. भावंडाबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी हर्षाचा केंद्रयोग होईल आणि शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो, हर्षल 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा केंद्रयोग आणि 3यातला शनी आणि भाग्यातला शुक्र दोघांचा प्रतियोग होणार आहे. या दरम्यान ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे खटके वगैरे उडू शकतील. काळजी घ्या. थोडंसं नरमाईने राहा. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार. आता हा जो केंद्रयोग आहे तो दृष्टी अधिष्ठित असणार आहे. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. या ठिकाणी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं भावनातीत होऊन काहीतरी तुम्ही चुकीचे निर्णय वगैरे घेण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग असणार आहे. हर्षल जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो शुक्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात नवनवीन ज्या संधी आहेत त्या उपलब्ध होतील. त्या ठिकाणी जे सहकर्मी असेल त्याच्याने तुम्हाला काय चांगले लाभ होतील किंवा त्याच्याने काय तुम्हाला सहकार्य चांगलं मिळेल. या दरम्यान अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा चांगली राहील. ज्या व्यक्ती जॉबलेस आहेत त्यांना जॉब वगैरे मिळण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या 4थ्यात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. थोडेसे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकतील, गैरसमज वगैरे होऊ शकतील. या ठिकाणी लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे तुमच्या 8म स्थानामध्ये होणार आहे दिनांक 4 तारखेला. अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. आणि जी पौर्णिमा आहे ज्याला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो ती असणार आहे दिनांक 19 तारखेला. तर अमावास्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. अष्टम स्थानातले अमावास्या, अष्टम स्थानाला आपण मृत्यूस्थान सुद्धा म्हणतो. तर आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जसं मी सुरुवातीपासून सांगतो की तुमच्या 6व्या आणि 8व्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह या महिन्यामध्ये असणार आहेत आणि ती स्थानं काही
शुभ फलदायी नाहीत किंवा अशुभ फलदायी आहेत. त्याच दरम्यान आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या भावबळावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या संदर्भात सुद्धा जी गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतात. रिनॉल या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला मौनम सर्वार्थ साधनम आणि जवळजवळ नाकासमोर सांगण्याची आवश्यकता बऱ्याच प्रमाणात आहे. तर ह्या महिन्याची 4 तारीख आणि 19 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.